नमस्कार मैत्रिणींनो. तर आता सुट्ट्या लागून 1-1.5-2 महिने झाले. मुलांना सुट्ट्या होत्या. मुलं मस्तपैकी मामाच्या गावाला गेली, कुणाच्या लग्नाला गेली, सगळीकडे फिरून आली. अभ्यास मात्र काहीच केला नाही. मग आता 15 तारखेला शाळा भरणार आहे. मग आता नरेंद्रांचा 5वीला जाणार आहे. तर त्याला वाचता तर इंग्लिश आलंच पाहिजे. म्हणून मी त्याचं बेसिक इंग्लिश काही लक्षात आहे का नाही बघण्यासाठी मी त्यांना आज अभ्यासाला बसवलेलं आहे. किमयानी मात्र चित्रच काढायची सुरुवात केलेली आहे. चित्र काढून रंगवलेले आहेत बस खाली. आणि नरेंद्रचं मात्र मी फोनिक्स घेतलेले आहेत. अल्फाबेट घेतले सुरुवातीला. हेच अल्फाबेट असे घेतलेले आहेत आणि हे फोनिक घेतलेले आहेत. आणि हे जे आपली मुळाक्षर आहेत इंग्लिशमध्ये घेतलेले आहेत. आणि त्यानंतर वेलांटी जी बाराखडी आहे आपली त्यात काना, वेलांटी, उकार, मात्रा, 2 मात्रे, 1 काना 1 मात्रा, 1 काना 2 मात्रे, अनुस्वार व विरामचिन्ह अशा पद्धतीने घेतलेले आहे. आणि शाळा भरेपर्यंत 3-4 दिवसामध्ये 4-4, 5-5 असे घेतले तर त्याला ते वाचण्यासाठी सोपं जाईल. आणि ह्याच्यानंतर आम्ही शब्द घेणार आहोत. 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, परत जोडाक्षरं हे पण घेणार आहोत. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते थोडं थोडं टाकेल. कारण जरी अशी मुलं असतील तुमची की जे विसरली असतील तर ते त्यांची शाळा भरण्याअगोदर तुम्ही रिव्हिजन घेऊ शकता. म्हणजे शाळेत गेल्यावर त्यांना पूर्णतः अवघड वाटत नाही. आता त्याचं मराठीचं पण घ्यायचं आहे आणि इंग्लिशची अशी पूर्ण बाराखडी घ्यायची आहे मला ज्ञानोबापर्यंत. आणि मराठीचे जोडाक्षर आणि बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी मुलं सुट्टी असेल आणि काहीही नसेल अभ्यास वगैरे तर मुलं शक्यतो विसरतातच. तर बघा हा मी त्याला बाराखडी घेतलेली त्याच्याकडून पाठांतर पण करून घेतलेलं आहे. जेणेकरून हायस्कूलला गेल्यानंतर शिक्षक लोक डायरेक्ट शिकवतात. आता पहिल्यासारखं मुलांचं पाठीमागची रिव्हिजन घेत नाही. तर माझ्या मैत्रिणींना ही विनंती आहे, तर तुमची जर मुलं लहान असतील 5वीच्या आतमधली तर त्यांची तुम्ही रिव्हिजन घ्या. जेणेकरून मुलांना शाळेत गेल्यानंतर अवघड वाटणार नाही. तर बघा मी त्याची बाराखडी फोनिक्स ह्याच्यापासून मी त्याची रिव्हिजन घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्याच्यानंतर मी त्याचे पाढे पण घेणार आहे. पाढे पण तो विसरलेला आहे. 10पर्यंतच म्हणतो आहे. 25पर्यंत पाठ होते त्याचे पाढे, 10पर्यंतच सध्या म्हणतो. त्यामुळे मी त्याचे पाढ्याची पण रिव्हिजन घेणार आहे. तर बघा मुलांना फक्त अभ्यासच नका सांगू 4 दिवस, तर त्याच्याबरोबर ड्रॉइंग पण सांगा, खेळायला पण पाठवा. आणि एक दुसरा अभ्यास नाही आहे तोपर्यंत त्यांच्याकडून हा करून घ्या. कारण शाळा सुरू झाली तर नवीन हायस्कूल, नवीन ठिकाण, नवीन शिक्षक, नवीन लेक्चर घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यामुळं त्यांना शिक्षकांनाही म्हणजे पाठीमागचं घेता येणार नाही. आणि जे लहान वर्गामध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक जसे वैयक्तिक लक्ष देतात त्या पद्धतीने मुलांकडे हायस्कूलला गेल्यानंतर लक्ष देता येत नाही. कारण विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असते. त्यामुळे हे जर थोडंसं आपणच घरी लक्ष दिलं तर मुलांनाही सोपं पडतं. कारण मुलांना माहीत नसतं की पुढं काय ते आपणच सांगितलं. तर अशा पद्धतीने आम्ही रोज रिव्हिजन घेणार आहोत. आणि रोज तुम्हाला मी काय शिकवलं आणि मुलांनी काय केलं आहे त्याचा व्हिडिओ मी एक नक्की टाकेल. आणि व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.